सर तुमच्या संदर्भात काही आरोप केले जात आहे, काही खुलासे होत आहे की तुम्ही अधिकाऱ्याला काही पैसे दिल्याचा आरोप आर्थिक मदत केल्याची आरोप होत आहे? बरोबर आहे. मी पण आता आमच्या न्यूजमध्ये काही आल्याच्या नंतर मी तर सकाळी झोपीत होतो. मी काल रात्रीला 12-12:30 वाजता इथं लँड झालो आणि जवळपास 1-1:30 वाजला घरी यायला. काल परवा 2-3 दिवसाखाली मला एक औरंगाबादवरून एका पत्रकाराचा फोन आला होता की असं असं काहीतरी आहे. मी प्रचार रॅलीमध्ये होतो, मला काही फार जास्त बोलता येत नव्हतं. मी म्हणलं नंतर मी तुम्हाला सांगेन, बोलेल. आणि काल मग आता हे सगळं आटोपल्याच्या नंतर मी दिल्लीला आलो आणि आज कुठल्या तरी चॅनलवर किंवा पेपरमध्ये ही बातमी आहे. वास्तव आहे की माझी त्यांची भेट झाली होती. काही पैसे त्यांनी वारंवार मला कोण्या वेगवेगळ्या कारणाने मागितले. ते मी आपल्याला फोनपेच्या जे त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि कशाबद्दल केली आणि नंतर मी कसे टाकले ते मी तुम्हाला दाखवेन. यांची माझी भेट अशी झाली की माझा एक पाहुणा, माझा पुतण्याच म्हणजे माझा भाऊ आहे, चुलत भाऊ, आणि त्याचा मुलगा एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला IAS अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती. मग त्यांनी काहीतरी मंदिराचा विषय होता आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये त्या मंदिराला देणगी वगैरे देण्याच्या म्हणून, आता ते गरीब माणसं त्यांना काही होत नव्हतं, बाबा चला म्हणे आमच्या दादाकडे नेतो आणि मग तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला मदत करतील. या दृष्टिकोनातून ते माझ्या गावी तिथं आले होते माझ्या घरी आणि त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडे क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे, जिच्यामध्ये भद्राचार्य महाराज तिला म्हणतात की ही आमची अतिशय चांगली शिष्य आहे आणि ती IAS आहे आणि फारच होतकरू मुलगी आहे, असं तसं त्याच्यात व्हिडिओमध्ये मी स्वतः बघितला. ते व्हिडिओ रामभद्राचार्य महाराजांचा एका स्टेजवरती त्यांचा सत्कार करत होते. मला असेल चांगली व्यक्ती असेल. आणि ती म्हणजे स्वतःला कल्पना पाटील म्हणत होती, म्हणजे आमच्या समाजाची म्हणत होती. आणि तिचं ट्रॅजेडी अशी तिनं सांगितली होती की म्हणजे ज्या वेळेस इंटरव्ह्यूला बोलवतात, इंटरव्ह्यू नाही, म्हणजे ज्या वेळेस तिला ट्रेनिंगला बोलवतात त्यावेळेस तिचे वडील वारले आणि ती जायला लेट झाली. आणि नंतर मग इथल्या अधिकाऱ्याने तिला आता नंतर बघू आणि असं करत करत तिला म्हणजे त्या ह्याच्यातून बाद करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्यावर अन्याय केला. असं झालं तसं झालं, असं म्हणजे बऱ्याचशा ट्रॅजेडी तिनं सांगितली. वडील गेले, आई असते, काही आजारी असते, आम्ही किरायाच्या घरात राहतो, बराचसा काही मला त्यांनी त्यावेळेस असं इमोशनली खूप गोष्टी सांगितल्या. मला ठीक आहे. मग त्या दिवशी त्यांनी मंदिरासाठी मला निधी मागितल्याच्या नंतर भद्राचार्यजी महाराज कुठंतरी मंदिर बांधतायत आणि त्या मंदिरासाठी साहेब आपण सर्वांनी मदत करावी असं तसं म्हणल्यामुळं मी त्यावेळेस काहीतरी 20,000 रुपयाची त्यांना मदत केली. मग त्यानंतर तिथला संबंध आल्यामुळं, ते भेट झाल्यामुळं मग ते एकदा दोनदा मला मी दिल्लीला मला थोडीशी अडचण आहे, मला मदत करता का, मी माझं म्हणजे नोकरीवर लागल्या पेमेंटमधून आपल्याला देईल, असं करता एक 2-3 ट्रान्झॅक्शन, एक 10,000 किंवा 10,000 असे 2-3 ट्रान्झॅक्शन झाले. एकदा ते म्हणले मला की माझी मेडिकलची आत्ता म्हणजे माझं सगळं झालं आहे आणि मला मेडिकलला बोलवत आहेत आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे, जाण्याचे येण्याचे सुद्धा त्यांचे वांदे होते. मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली, त्याच्यामध्ये एक 10,000 रुपये तेव्हा दिले. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूपदा मग त्याची आई कुठंतरी खूप आजारी आहे, 1-1.5 लाख रुपये मला पाहिजेत, कसं तरी करून द्या. पण मी म्हणलं आता हे कसं आहे, मदत आपण करतो पण प्रत्येक वेळेस जर तुम्ही प्रत्येकच गोष्टीला छोट्या गोष्टीला जर मागू लागले तर मग माणूस जरा कदरून जाते. मी त्या अर्थाने थोडे दिवस मग त्याला एंटरटेन नाही केलं. पण त्याच्यावेळेस मग म्हणायचे की आई आता खूप सिरियस आहे दादा, दुसरं कोण करणार मदत, असं काहीतरी मला काही दुसरे कोणी परिचयाचे नाही म्हणणार. पुन्हा एक त्यावेळेस अजून काहीतरी असं 10,000चं ट्रान्झॅक्शन झालं. आणि लास्टचं जे माझं ट्रान्झॅक्शन काल परवा होतं की मला एका जणाच्या 3च्या फोनवरून एका जेंट्सचा आवाज होता आणि ते सांगत होते की यांचा हे कोण आहेत, कोणतरी कल्पना भागवत आहेत आणि यांचा ॲक्सिडेंट झाला आहे कोल्हापूरला आणि कोल्हापूरला ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना ॲडमिट केलं आहे कुठल्या ते दवाखान्यात आणि ते काय ते बघा तुम्ही. असं म्हणलं मग मी इथून काय बघणार आहे, माझा काय त्याच्यात हे करणार आहे, नाही तुमचा नंबर आहे त्यांच्याकडे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. म्हटलं ठीक आहे बाबा, तर तुम्हीच तिथं बघा काय असेल तर तिथं जर झाला असेल तर त्यांना
उपचार बिपचार करा. आणि मग त्यावेळेस मी लास्ट ट्रान्झॅक्शन माझं अजून एक 10,000चं त्यांच्याकडं आहे. तर या दृष्टिकोनातून असं करता 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 मला वाटत नाही की एक 65-62 काय झाले, काय 70-80 हजार रुपये काहीतरी मी त्यांना दिलेत, असं माझं मत आहे. आणि ते पण मी तुम्हाला विनंती करतो की माझं असेच निस्ती नाही बाईटकाची, कारण माझ्याकडं ते त्यांनी फोनपेला जे काय मला रिक्वेस्ट केली ते पण आपण दाखवावं असं आपल्याला माझी विनंती आहे. हे जर झूम केलं तर आपल्याला कळेल. हे असं त्यांनी 27 ऑक्टोबर 2024ला त्या दरम्यानचा विषय आहे. हे जय श्रीराम दादा, हाय नमस्कार दादा, हे मग असंच काहीतरी कारण सांगलं. त्यावेळेस मी त्यांना 25,000 पाठवले. हे दादा 50 करा प्लीज, कारण मी दिल्लीला आहे, उद्या मेडिकल आहे. दादा अजून 10 तरी सेंड करा ना प्लीज दादा प्लीज. पुन्हा मग 11 एप्रिलला आहे काय, दादा 50 पाठवा, हा पाठवा प्लीज, दिल्लीमध्ये आहे, कामी येतील. मग त्यावेळेस एक 20,000चं त्यावेळेस एक आहे एक ट्रान्झॅक्शन. मग पुन्हा अजून एकदा 16 एप्रिलला, दादा नमस्कार, जय श्रीराम, मला खूप गरज आहे दादा, प्लीज थोडी पैसे पाठवा 50 दादा प्लीज, माझी ऑर्डर निघेपर्यंत दादा प्लीज, आई सिरियस हॉस्पिटलाइज मध्ये आहे, करा हां मध्ये आहे दादा प्लीज, 50,000ची अत्यंत निकडीची गरज आहे प्लीज दादा. मी त्याला सॉरी म्हणल्यानंतर, दादा प्लीज दादा पैसे काय पैशाची आहे गरज आहे ना दादा. मग त्यावेळेस एकदा पुन्हा एकदा असं खूप म्हणल्याच्यानंतर 10,000 पाठवले. सारखं फोन करत होते, काहीतरी सारखं खूप सिरियस सांगत होते आणि याच्यावर पण पाठवत होते. म्हणजे ह्याच्यावर पाठवलं म्हणजे मी रिसिव्ह त्यांचा फोन करत नव्हतो, त्यावेळेस ते याच्यावर पाठवत होते. थँक्यू दादा. पण अजून नाही, एक मिनिट, माझं हे सगळं होऊ दे दादा, झालं की मग मी तुम्हाला नक्की बोलेन ना. पण अजून थोडेसे टाका असले तर बरं झालं असतं दादा प्लीज. सॉरी दादा, रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, तुम्हाला त्रास देत आहे, पण थोडी अडचण आहे दादा, म्हणून 50ची काही रिक्वेस्ट होती दादा. हे असं सारखं त्यांचं चालू होतं काही ना काहीतरी. तरी पण त्यांच्या हॉस्पिटलाइज काय होते मला इकडून दिसत नाहीये, हे काय दादा. तरी पण तुमच्या हिशोबाने हां बघा प्लीज, हां बघा प्लीज. दादा नमस्कार, दादा थोडं पेमेंट पाहिजे होतं प्लीज, हे 10,000 रुपये पुन्हा. दादा नमस्कार, दादा 47,000 रुपीजची गरज आहे प्लीज दादा प्लीज. हॅलो दादा, गुड मॉर्निंग दादा, दादा थोडं पेमेंटची गरज होती आहे प्लीज, हे 10,000 पुन्हा. जय श्रीराम, दादा खूप इमर्जन्सी आली, दवाखान्यासाठी 2,37,000 रुपये हवे आहेत प्लीज दादा. मग आता हे कधी आहे, हे 28 तारखेला 29 तारखेला मला सारखा सातत्यानं फोन होता की माझी आई मरते आता, असं होते आता, तसं होते आता. पण मी तरी मी 29 सप्टेंबर 30 सप्टेंबर, दादा खूप इमर्जन्सी आली आहे, दवाखान्यामध्ये 2,37,000 लागत आहेत दादा, दवाखान्यामध्ये नाही पण देत नाही काय ते असं ते म्हणजे सारखं. प्लीज दादा उद्या होईल का दादा तुम्हाला. जय श्रीराम दादा, दादा खूप इमर्जन्सी आली आहे. ते सारखं त्यांनी सातत्याने मला त्या पिरियडमध्ये घेपाटा घेतला की माझी आई फार सिरियस आहे, फार सिरियस आहे. मी तरी 22 ऑक्टोबरपासून पण त्यांना असं काही म्हणजे मी त्याला हे दिलं नाही. दादा तुम्हाला मेसेज करायले मी मला फक्त 1,67,000 तरी द्या असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे काय तिची आई ॲडमिट होती म्हणून. प्लीज दादा
म्हणजे सारखे त्यांचे मेसेज असे सारखे चालू होते 24 ऑक्टोबरपर्यंत. मी पुन्हा नंतर त्यांना काही एंटरटेन केलं नाही, कारण मला असं वाटू लागलं होतं की हे रोजचं गुऱ्हाळ चाललंय. मग हे लास्ट त्यांचा मेसेज आहे 24 ऑक्टोबरला, दादा करा ना प्लीज, खूप प्रॉब्लेम आहेत असं त्यांनी तिथं मला सांगितलं. हे झालं आणि याच्यानंतर दुसऱ्या माझ्या एका फोनवरून मी काल परवा म्हणजे जे लास्ट ट्रान्झॅक्शन आहे ते मी हे ऑक्टोबर 29ला त्यांनी ॲडमिट आहे म्हणल्यानंतर तिचा ॲक्सिडेंट झाला म्हणल्यानंतर 29 ऑक्टोबरला एक 10,000 रुपये मी सेंड केले आहेत. हे माझं सगळं ट्रान्झॅक्शन आहे आणि हे अतिशय गरज आहे. म्हणून आता मी खासदार आहे, एका मराठा समाजाचा आहे आणि जर असं कोणी इमोशनली जरा मला बोलत असेल तर त्याला मी मदत करणं, मला नाही वाटलं कधी गैर किंवा ते असं काही कोण्या पद्धतीत एक लेडीज काय अशी काही करू शकते हे कधी माझ्या स्वप्नातही नव्हतं. आणि हे सगळं पण मला असं पण वाटत नव्हतं. पण मी ते रामभद्राचार्यजी महाराजांचा व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ती सत्कार करत होते आणि अतिशय चांगली होतकरू IAS अधिकारी, खूप कष्टातून तिनं ते हे सगळ्या गोष्टी केल्यात असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि मला असं वाटलं की बाबा ते असेल नसेल, आता काय कोणावर अन्याय झाला असेल तर आपण मदत करायला पाहिजे, एवढाच दृष्टिकोन समोर आहे. ती तोतया होती, तुम्ही फसले हे तुमच्या साधारणतः कधी लक्षात आलं? नाही, नंतर मला ते मी विषय फार गंभीरपणे नाही घेतला की ते IAS अधिकारी आहे का काय आहे. पण बाबा एक फार मजबूर कुठंतरी बाबा त्रासलेली आहे आणि तिचं सगळीकडून तिला त्रास होत आहे, आई आजारी आहे किंवा असं काही आहे, तिला कुठूनच मदत मिळत नाही आहे, हाच कन्सेप्ट डोक्यात राहिला. तोतया आहे का नाही आहे किंवा IAS मदत नाही केली तुम्ही? नाही, IAS अधिकारी ते पहिली तिला तशीच मदत केली ना की ती मेडिकलला जाते आहे. म्हणजे माझं मेडिकल आहे, आता मी दिल्लीमध्ये आहे दादा, मला काहीतरी इमर्जन्सी आहे, माझी पगार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला म्हणजे रुजू झालं की देतो, वापस करतो सगळे तुमचे पैसे, असं तसं बोलायला. बाबा मला दिल्लीमध्ये आहे, आता तिथं कोण आहे कोणाचं दिल्लीमध्ये बाबा असो, म्हणून त्यावेळेस तेच कन्सेप्ट होतं. पण आत्ता नंतर या 3-4-5 महिन्यामध्ये जो तिचा ट्रेंड होता की ती अतिशय बेजार दाखवत होती, याच्यापेक्षा दुसरं काय नव्हतं. ते तोतया आहे का नाही आहे, तो अधिकारी म्हणून मला तिनं म्हणजे जॉईन झाली हा सांगितलंच नाही. तिचं असं मत होतं की माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आणि मला ज्यावेळेस ट्रेनिंगला बोलवलं होतं त्यावेळेस माझे वडील वारले आणि मी नाही जाऊ शकलो. आणि मग ती आता अधिकारी ते लोक मला आता बघूत पुढं जा, मग आमच्या हातात नाही, असं नाही तसं नाही असं ते सांगत होते. त्यामुळं ती अधिकारी आहे हे मला तिनं कधी सांगितलं नाही. तिनं ट्रेनिंगला जाता जाता तिचे वडील वारले आणि ती ट्रेनिंग जॉईन करू शकली नाही, म्हणून तिचा अजून अधिकारी ती नाहीच आहे असं ती सांगत होती. की ती आता मला म्हणत होती की ती आता मी जॉईन झाल्याच्या नंतर तुमचे मी पैसे वगैरे देतो, पण मला थोडीशी मदत करा. आणि यांची माझी भेट झाली ती एका आमच्या पुतण्याच्या, त्यांनी ते पुतण्या माझा फार देवदेव करतो, फार सगळ्या मंदिरामध्ये असतो आणि ते ट्रेनमध्ये जाता जाता त्यांचं काहीतरी कन्व्हर्शन झालं, ते कुठंतरी जात होता. आता मला कम्प्लीट आता करेक्ट माहिती नाही ते काय, त्यानं मला म्हणजे कधी कशी भेट झाली ते तशी सांगितल्याची, पण ती भेट झाली, माझ्या गावी आली होती तिथं. ती तुमच्या आणि तिची किती वेळा भेट झाली साधारणतः? माझी झाली असेल 2-3 वेळा झाली असेल. दिल्लीला 1-2 वेळेस झाली आणि तिथं एकदा झाली, अशी 2-3 वेळेस झाली भेट तिची माझी. आणि प्रत्येक वेळेस ती अशी म्हणजे काहीतरी इमोशनली खूप परेशान आहे, बेजार आहे असं सांगत होते. आणि गरज म्हणून मदत केलेली आहे, फक्त गरज म्हणून मदत केली आहे, दुसरं काही नाही. आणि मी काही ह्या एकट्यालाच असं काही कोणाला मदत केली नाही. गरजूवंत कोणी येऊ, माझ्याकडे जे काय असेल ते मी देण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या सगळ्या मतदारसंघात माहिती आहे, मी हॉस्पिटलला खूप लोकांना मदत करतो आणि कोणी असं अडलं नडलं त्याला माझ्या खिशामध्ये जेवढे आहेत तेवढे संपेपर्यंत मी सगळ्यांना मदत करत असतो. हे माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यालाच माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. लक्षात कधी आलं? त्याच्यात त्यांनी असा आरोप केला की तुम्हाला काही पद्मश्री वगैरेच्या बदल्यामध्ये पैसे घेतले अशा स्वरूपात. पद्मश्री वगैरे तसं काय, मला पद्मश्री कशाला भेटेल? मी पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे, मला पद्मश्री का भेटेल? आणि राजकारणात सुद्धा माझी 2री-3री पिढी आहे, माझ्या वडिलापासून राजकारणात आहे. मी आमदार झालेलो आहे, खासदार झालेलो आहे. आणि हु इज शी टू गिव्ह मी दॅट पोस्ट? पद्मश्री वगैरे ती कोण आहे देणारी घेणारी? असं नाही आहे. एवढं तर आपण असं नाही करू शकत. नाही, फक्त एवढं आहे की आता ते काय नाही असं नाही, हे कोण म्हणलं तुम्हाला तसं ते म्हणलेलं नाही, कधी विषय सुद्धा नाही कोणापासून. कसं शक्य आहे कोणी एखादा ऐरा गैरा तिकडे त्यांनी काहीतरी तपासामध्ये असं दाखवलंय. आणि त्या महिलेची पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सोबतही
काही त्याचे बंधू वगैरे असल्याची माहिती पुढे आलेली आहे. की तिथल्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात पाकिस्तान नाही, अफगाणिस्तानातल्या एका व्यक्तीच्या संपर्कात मला काय बॉर्डरलाही जाऊन आली अशी माहिती समोर नाही असेल मला माहिती नाही, पण एक सांगू का, कधी म्हणजे तुम्ही किंवा आम्ही असा विचार सुद्धा करू शकणार नाही की ती ज्या पद्धतीची महिला आहे आणि तिचे कधी असे काही विषय वेगळे असतील असं कधीच वाटत नाही, कधीच वाटत नाही. एकदम म्हणजे दुनियाची बेजार असलेली बाई दिसते, ती मुलगी दिसते, जी काय तिची 35-40 वर्षाची महिला आहे ती, पण कंप्लीट असं तिला बघितल्यानंतरच कोणी पण म्हणेल की बाबा हे सतवलेली किंवा असं काही केलेली बाई आहे असं होतं. आणि त्यामुळं बाबा चला एक समाजाची आपली बाई आहे, फार त्रासलेली आहे, तर कधीतरी अशा गोष्टीची मदत केली. मी तुम्हाला त्याच्यासाठीच दाखवलं आहे की मदत कधी केली, किती वेळा त्यांनी विनंती केली आणि कोण्या कोण्या बेजारीसाठी केली. कधी हॉस्पिटलाइजमधून, कधी ॲक्सिडेंटमधून, कधी तिची आई आजारी आहे म्हणून, कधी तिला मेडिकलचं तिचं होतं आहे म्हणून, कधी तर दिल्लीमध्ये आहे म्हणून, कधी असं याच्यासाठी आपण मदत केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही संबंध नाही. साधारणतः आता तिला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांकडनं आणि तिची चौकशी चालू आहे वेगवेगळ्या अँगलने. तुम्हाला काय पोलिसांकडनं विचारणा झाली का? नाही, मला अजून कुठलाही कोणाचा तसा काही फोन झाला नाही. फक्त आपल्या पत्रकार मंडळीचाच एक दोघांचा फोन झाला ज्यावेळेस ते म्हणजे काय जे काही पुढं माहिती आली असेल त्या दृष्टिकोनातूनच मला फोन आला आहे. पण बाकीचं काय अजून मला कोणी काही म्हणलं नाही. आणि म्हणलं तरी पण माझ्याकडे ते सगळं जे काय आहे डाटा मी ते नक्की सबमिट करेल आणि त्यांना मी सहकार्य करेन. आपण ज्या व्यक्तीला मदत केली ती व्यक्ती अशी फ्रॉड आहे हे तुम्हाला साधारणतः कधी कळलं? नाही, ज्या वेळेस आता सातत्याने बा कसं असते, मदत तुम्ही एकदा दोनदा तीनदा आपण करतो. आता फार म्हणजे आपण आता असे इमर्जन्सीमध्ये कोणालाही मदत करतो, जे ज्याचा मला ओळख सुद्धा नसते किंवा काही नसते, कधीच भेटलो नसतो, असे सुद्धा मला खूप म्हणायचे की दादा आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत, 5,000 पाठवा दादा, काहीतरी करा, 2,000 तरी पाठवा, मेडिकलला आता मी तर थांबलेलो आहो, माझ्याकडे पैसेच नाही आहेत. आता एवढ्या मोठ्या लोकसभेमध्ये जिथं 22 लाख मतदान आहे, आता अशा वेळेस माझं प्रत्येकाची तर मदत म्हणजे होऊ शकत नाही. पण जर कार्यकर्ता म्हणला की मग फलाना गावचा हो आणि मला असं असं झालंय, मला मदत लागते, तर देतोय, आपण करतोय आणि करत असतो आपण. बाबा चला कोणाचं तरी खरोखरच जर असलं तर आता फ्रॉड 90% धरा, पण 10% तरी खरं असलं आणि त्याला आपण जर वेळेवर मदत नाही करू शकलो आपल्याकडे असताना, तर मला असं वाटतं की ते काही योग्य होणार नाही, म्हणून आपण करतो. आणि कोणाला माहीत असते साहेब असं की असं काही होईल आणि काही एखादी महिला अशी कुठं तरी काहीतरी कुठं असेल नसेल हे काही कल्पना नसते. त्यामुळं मला कधी काही वाटलं नाही, शंका नाही. पण मी आता ते रोजच्या ट्रान्झॅक्शन किंवा हमेशा परेशान केल्यानंतर मी कदरलो होतो आणि एकदा दोनदा मी त्यांना सॉरी सुद्धा सांगितलं. खूपदा फोन आले, मी खूपदा म्हटलं की बाबा आता नाही मी तुला मदत करू शकत, तुझं तू बघ काय ते, तुझं रोजचा कार्यक्रमाला मी नाही पुरत, तुझ्या रोजच्या भानगडीला रोज तुझं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असेल तर मी नाही पुरत. एखाद्या वेळेस सुद्धा मदत करणं साहजिक आहे, पण ते वारंवार फोन करणं किंवा मग असं याच्यावर मेसेज करणं किंवा मग असं काही करणं, मग मला फारदा झाल्याच्या नंतर चला बाबा एकदाची थोडीशी मदत म्हणून असं झालेलं आहे. एक वेगळा प्रश्न, राजकीय प्रश्न विचारतो. संतोष बांगर तुमच्या मतदारसंघातील आमदार आहेत. काल त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतात, तर प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघितलाय त्याच्यावरतीच तुमची प्रतिक्रिया आहे. कसं आहे की तुम्हाला खरं सांगू का, तो एक म्हणजे असा माणूस आहे की त्याच्यावर फार आपण त्याला मोठं करतोय असं माझं मत आहे. तो म्हणजे खरंच आमच्या हिंगोली जिल्ह्याला लागलेलं ग्रहण आहे. अतिशय सगळे म्हणजे वाह्यात विचारात कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह विचार किंवा राजकारणी विचार त्याच्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही आहे. एक गुंडशाही, 2 नंबरचे धंदे, हे सगळ्या गोष्टी करून पुढे आलेला माणूस आहे. आणि फार त्याच्यावर मला वाटतं की आणि आपण त्याला फार जास्त मोठं करतोय प्रत्येक वेळेस. म्हणजे महाराष्ट्रभर त्याची बातमी करा, हे करा ते करा, काय त्याच्या बोलण्यात काही लॉजिक आहे किंवा काय असं काही आहे काय वाटतंय का तुम्हाला? बघा आमदारांनी असं हे दुर्दैव आहे. आणि कसं आहे, पण आपणही पण त्याला एक इलिटरेट म्हणून त्याला सोडून दिलं पाहिजे असं माझं मत आहे. इलिटरेट माणूस आहे, कारण लिटरेट माणूस असं करणार नाही. एखाद्या जबाबदार पदावर बसलेला माणूस तर असं बोलणार नाही. पण त्यांच्यावरती कारवाई केली तर बाकीच्यांना मेसेज आहे, कारण ज्या पद्धतीनं मला कारवाई करायला पाहिजे नाही बा. आता एक किती तुम्ही आता बोलताय, बघा मी विरोधी पक्षातला माणूस आहे सोडून द्या, पण आमदार मुटकुळे हा बीजेपीचे आमदार आहे, तानाजी मुटकुळे, आणि सिनियर आमदार आहेत. अरे ते वारंवार सांगतात तरी त्याच्यावर कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री त्यांचे, गृहमंत्री त्यांचे, आणि खरंच सांगतो मी, फडणवीस साहेबांनी याच्यावर सिरियसली घेतलं पाहिजे आणि अशा लोकांना आळा घातला पाहिजे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.